अशी पटके पडायची अशी बघितलं, फटके पण खाल्लेले आहेत मी यांच्या हातचे, ओरडायचे पण. पण मला आता जेवण एवढं छान येतं ना, का मला कधी वाटलं नव्हतं का मी एवढं जेवण चांगलं बनवेल. कारण का मी घरी कधीच नव्हतं जेवण बनवलं नाही. बात तो सही है. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगची सुरुवात होते किचन पासून. तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या चिकाचं सत्तू. आता ते मी गहू कालच भिजत टाकलेले, काल दुपारी टाकलेले भिजत, चांगले धुतले, त्यात थोडं पाणी ओतलं आणि गहू भिजत टाकलं आणि चांगले गहू आता भिजून झाले. आणि वातावरण असं बघायचं आहे तर आज थोडंसं पावसासारखं वाटतं, दाखवलंय थोडंसं पाऊस वाटतं, दमट वातावरण झालंय. तुमच्याकडे कसं चाललंय ते सांगा हे बघा. आणि हे असे गहू भिजले. आता मी त्याला धुतलं थोडंसं, मला लक्षात आलं व्हिडिओ काढले, आता चांगलं फुगले. आता हे जे आपल्याला चीक काढायचं, नंतर मी दाखवेल. परत एकदा धुवेल घेऊन एक सिलेंडर तापत ठेवली, दूध संपलेलं. तर चला आता चीक काढायचंय. चीक काढल्याच्या नंतर त्याच्यात साखर, दूध आणि तूप आणि थोडस मीठ टाकायचं. ते स्टर 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 करायचंय. मी दाखवेलच एक प्रोसेस कशी आहे आणि करून बघा. घरात गहू असतात, एक तुम्हाला मी सांगते, जर एक ग्लास टाकला, एक ग्लास म्हणजे पाव किलोचा एक ग्लास आहे माझ्याकडे. म्हणजे हा जो ग्लास आहे हा पाव किलोचा असतो, तर मी पाव किलोच टाकते. एक ग्लास असं टाकलं तर ते भरपूर होतं. सॉरी, 2 ग्लासाचं टाकले मी. एक ग्लास असं भरपूर होतं. अर्धा किलो गहू घ्या, पाव किलो गहू घ्या, त्या चीक भरपूर निघेल. कारण का मला हा नंतर पण यूज करता येईल म्हणून मी केलंय जास्त ह्याचं. कारण का आमच्या घरात चीक सर्वांना आवडतो, त्याच्यामुळे म्हणजे सत्व खूप आवडतं त्याच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, एक रील्स व्हायरल झाली ती चिकाची पुण्याच्या, तेच बनवते मी. ते कसं बनायचं ते दाखवते. असं चीक झालेलं आहे. आता हे काढायचं आहे आपल्याला. आता दाखवते. हे पातेलं घेतले आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवलं. ही आपली ही जी चाळण आहे, काय डाळ पोळ्या करतात ना त्याची, त्याच्यात हे वाटलेलं टाकायचं. पाणी ओतायचं त्याच्यात असं मिळून, पण त्याला आणखी गाळून घ्यायचे. आणि हा चौथा आहे, ह्याच्यात पण भरपूर निघेल चीक त्याच्यासाठी. नंतर हे काढायचं आणि सगळे ठेवून वापरून घेऊया वाटलं. नंतर परत मिक्सरला लावूया, सर्व चीक काढून घ्यायचं. हाताने काढूया. ते दाबून दाबून बघायचं, वरतून प्रेस करायचं. खूप पौष्टिक आहे, खाऊन बघा. आजारी माणसाला खूपच छान. ताप वगैरे तुम्ही पहिला द्या. तुम्हाला माहिती पुण्यामध्ये मी मगात पण पुण्यामध्ये ड्रेस झाली त्या फॅमिली त्याचं चिकनचं करतो. त्याच्यावरती तूप टाकतात, टाकतात, टाकतात.
आणि काय होते आता साखर आणि गोड टाकलं किंवा आणखीनच छान बघा असा गोळ्या झाल्या असलेला परत घ्यायचा आहे का मग दाखवतो चीक दिसतो का चीक निघाला तर परत साखर हे गहू वेगवेगळे गहू परत आता हा चौथा निघालेला परत एकदा काढायचा कारण काय चीक भरपूर आहे आणि चीक बघा किती निघाले आणखी काढायचंय हा राडा होतो खायला मस्त लागतो चीक निघालेला आहे आता बघा आणि जो भरपूर होईल सत्व पण आता नाही करायचं आता नंतर करेल मग दाखवतो तुम्हाला वगैरे करायचे ते काढून का ठेवलं माहिती लाईटीचा काही भरोसा नाही काल भरपूर वेळा लाईट जात होती म्हणून काढून ठेवलं आता मटण आणणारे वडे करायचे तर वड्यांचं पिठलेली आणायला जाईल तेव्हा मटण घेऊन ये तोपर्यंत मी मटणाचं वाटून करते ओके आता मी मगाशी जे दूध काढलेलं गव्हाचं स्पायडरमॅन लाव ना सुपरमॅन स्पायडरमॅन बघितलं मी बोलली ना मध्येच असं पिशवी राहू दे ती लागेल नंतर सगळं खराब आहे ना असं मला माहिती होतं कशाची ती ह्याची रवाचं बनवलेली ते थांब ते लोक मध्ये मध्ये येतात आणि त्याच्यात येस ना व्हिडिओ करतो तर हे आपण चीक काढलेलं एवढं चीक काढलेलं तो चीक कसं माहितीये का खाली वरती पाणी राहतं आणि खाली सगळं व्हाईट व्हाईट होऊन जातं चीक नाही दाखवत मला काय समजत असेल असं पकडते दाखवते असं आहे ना दिसतं वाईट मगाशी मी आईसाठी थोडस केलं त्यामुळे तर आपण ते खाली मिक्स होते असं व्हाईट व्हाईट चीक सगळं खाली होते तर ते मी आता हे सगळं मिक्स करते तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवणार आहे चिकाची तर त्याच्यामध्ये काय माहितीये का तुम्हाला जेव्हा तुम्ही चल पुढे पुढे दाखव कसं ते म्हणजे तुम्हाला समजतं असं मी आता सांगायच पण तुमच्या लक्षात राहील नाही आता काही काही जण मला म्हणजे असं मी बघितलं तर त्यांचं असं पिवळसर होऊन जातं एकदम तर ते का होतं माहिती तुम्ही टाकाल जास्त दिवस नका टाकू आज सकाळी टाकलं तर संध्याकाळी पाणी परत पाणी त्याच्यात भरून सकाळी वाटायचं नाश्त्याला होऊन जातं सकाळी आता हे सगळं मिक्स केलं हे असं दुधासारखं एकदम दूध म्हणजे व्हाईट आता चीक मिक्स घालता मिक्स एकदम व्हाईट व्हाईट त्याच्यात काय नाही करणार आम्हाला एवढं नाही लागणार तेवढे लागेल तेवढंच तो ह्या पातेल्या मोठ्या जेवढं आम्हाला लागणार आहे तेवढंच कारण का आता फक्त आम्ही आईचं झालं नाश्ता आणि उरलंय ते मी असं ठेवून एवढं झालं आता ह्याच्यात ब्राईटनेस ब्राईटनेस वाढवलं मला पण सुरू मला खायचं तेवढं घेतलं नाही लागणार
आत्ताच आम्ही ना वडापाव घेतलं की त्यात मी आता मला पण करायचं. त्याच्यात मी अर्धा नाही 1 कप दूध टाकते आणि साखर तुम्हाला आवडीनुसार जशी पाहिजे तशी. आता माझ्या यशवंत पावडी जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाकतो. 5 चमचे साखर टाकते मोठा चमचा आणि भाजी मला बाहेर नाही ठेवायचं. बाहेर ठेवलं तर खराब होणार आणि तिथे करून फ्रीज मध्ये ठेवायचं. तुम्ही 2 दिवस 3 दिवस यूज करू शकता. आता गॅस आणि तुमच्यात आता एक चमचा आणि जरासं मीठ टाकायचं असं थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं. डोळा कंटिन्युअसली करायची नाहीतर गुठळ्या कंटिन्यू तुम्हाला डोळत राहायचं. आता बघा तुमच्याशी बोलता बोलता पण लगेच हुलका तयार होतो. जर मी आणखी लक्ष नसते ना दिलं म्हणजे एकदम चिकट वेगळे गुठळ्या झाल्या. आता गुठळ्या नाही म्हणत. बघा टाकलं आणि हे तुम्हाला 2-3 दिवस जाऊ शकतं. मग आरामशीर 2-3 दिवस करू शकता. आता नाचणीचं सत्व पण तसंच आहे. जसं हे केलं ते नाचणी मी सकाळी भिजत टाकते आणि मग संध्याकाळी दुसरे बनवते. आणि त्याचं पण असंच आहे मिक्सरला लावायचं चीक काढायचं तर तूप साखर जरासं मीठ टाकून असं सर्व करायचं. ते पण छान लागतं. हेल्दी येते तर खूपच छान. काहीच एकदम सोपी रेसिपी. काही त्याच्यात झंझट नाही. साखर पाहिजे तुम्ही टाका जशी आवडते तशी टाका. कमी टाकली तरी चालेल. कोणाला जास्त आवडतं माझ्याकडे जास्त साखर जास्त बनवते पासून आणि हे जेव्हा घट्ट होईल त्याच्यानंतर गॅस बंद करायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं. जर चालू गॅस मध्ये तुम्ही झाकण ठेवलं सगळं उकळून जाणार बाहेर पडेल. कसं घट्ट झालं ना काढलं ना पाण्याचे बाहेर नाही त्याला काढू नको. त्याच्यात पाणी नका त्याच्यात टाकतो. मी काढते. ती भांडी आहेत ना वैस वास येते. हे बघ असं झालं. त्याला बंद करते गॅस आणि वरती झाकण ठेवते. हे खायला एवढी मजा येते ना. एवढं सिल्की झाले बघा. गुठळ्या अजिबात झालेल्या नाही. दिसतात गुठळ्या होणारच नाही जर तुम्ही कंटिन्युअसली त्याला ढवळत राहायचं असं. बस म्हणजे जास्त घट्ट नको करू.
झाकण ठेवते. जेवढं गरम राहील ना तेवढं ते हे राहील. गॅस बंद केला आता ठेवते झाकण. ठेवते ते आज थांबू तर तुम्ही करून बघा. जरा सॉरी खायचं थोडंसं तर करून बघा. असं छान लागतं ना जेवढं गरम गरम खायला मस्तच एकदम मौसम लागतो. काय नाही सिम्पल रेसिपी. चिक्स सगळ्यांनाच काढता येतो. गव्हाचा एक दिवस भिजत ठेवून मिक्सरला लावून ते गाळून घ्यायचं. मग ते कसं ठेवायचं तर पाहिजे तेवढी संकट टाकून जरासं मीठ टाका. मीठ कशासाठी टाकायचं कारण का दूध जास्त लागतं ना आपल्याला ते बॅलन्स राहायला. साखर घ्यायचं त्याच्यामुळे ते छान लागतं. दूध टाका आणि हे टाकून काय त्याच्यामुळे छान लागतं. असं काय आता हे बाकीचे ते झाकून ठेवणार की आम्हाला चांगलं 2 दिवस जाईल. थोडंसं केलं तरी होतं. गेस्टला ते एवढं आवडतं भरपूर आवडतं आमच्याकडे सगळं आवडतं. पुढे चिकन नाही. अरे पाठवलं असेल त्यांनी. आई शांत बसा. पाय पडला आपली डोळ्यात पाणी प्यायला आणि सर्दी झाली म्हणते. आधी जाते ना त्याला सगळं माहिती आहे बाकी काय नाही. ते घे रे. कामाच्या गडबडीत विसरूनच गेले. काल जे वड्याचं पीठ आपण दळायला टाकलेलं तर आता त्याचं रेसिपी मी दाखवते. त्यात काय काय टाकतात ते सिंपल मध्ये काय एक पातळ म्हटलं तर लाईट गेली की काय. अच्छा जनरेटर तेवढं तुम्हाला चवीनुसार केलंच नाही. चालू होतं माझं लक्षच नाही ते तेवढं. नाही बंद होतं. टाका आता पाणी टाकलं ना. तेल पण गरम तेल टाकलं. तेल किती टाकलं ते तू गरम केलं आणि आता आणि मिक्स केलं पीठ आणि त्याच्यात हे पाणी जरा गरम करून टाकलं. आता हे कालवशील ना हलग्याच हाताने कालव. ते घट्ट नाही म्हणजे ते फुगतं. समजलं का. हलग्याच हाताने कमी पाण्यात जरा बघायचं. कडक ठेवून आणि झाकण ठेव असं पॅक डबा. लगरी उकडी. तेल टाकलं आणि आता गरम पाणी टाकलं. तर मळून घेते मी हे हलक्या हाताने आणि मग तोपर्यंत मुरेल चांगलं. अर्धा 1 तास मग वडे करायला घेऊया. असं मळ आता हे मुरत ठेवूया. मटण करूया ना त्याच्यानंतर मग वडे करूया. ओके चलो. आपल्या त्याच्यात दालचिनी टाकलेली आहे. आता त्यात आपण कांदा टाकू. ही आपली मटणाची तयारी चालली. ओके ह्याच्यात मीठ टाकलेलं दाखवलंय विसरले. तुम्हाला तर माहिती कांदा फ्राय करताना मीठ टाकायचं म्हणजे तो पटकन शिजतो. बरा शिजायचं. कांदा शिजल्या आता त्याच्यात आपण वाटण टाकतो. मला ना कॅमेरा पकडता येत नाही. 1 मिनिट. वाटण टाकले ह्याच्यात करते राहिलं. हळद टाकली. 1 चमचा मसाला टाकला. आणखी 1 चमचा टाकतो म्हणजे तिखट म्हणजे मटण म्हटल्यावर पर्यंत
त्याच्यात आता मटण टाकलं. आता कॉफीच घेऊन मटण घेतलेलं त्याच्यातच एक बटाटा टाकायचा आणि बटाटा आवडतो आपण बटाटा टाकून परतवते जरा परतवलं. आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि ह्याच्यावर पाणी ठेवते एक 5 मिनिटं नंतर मग आपण कुकरची शिट्टी लावतो. तर आता ते काढून बघूया कसं झालं. अरे देवा आता तर गरम पाणी भिजत होतं शिट्ट्या काढते. थोडं लागेल ह्याच्यात पाणी टाकते. वड्याचं पीठ शिजलेलं आहे. आता हा गोळ्या घेऊन आणि गोळ्या टाकून आपले कढई आहे तर कढई तळायला छोटंसं केलं याने तेल लावलं आपण गोळा वडे थापायचे हे वडे थापलं पाहिजेत पातळ एकदम जाड पाणी कोल्ड्रिंक हॉटड्रिंक कॉल्ड्रिंक टेस्टिंग या गाडी काय दोघे जणी असताना आपण गेलो. वाव वडा बघा फुगला काहीच केलं नाही. टाकले वडा आईने सांगितलेलं प्रमाण आहे म्हणजे काय टाकायचं म्हणजे जास्त टाकायचं त्याच्यामुळे मस्त सुगंध येते हाताने पोंग वाटतात. त्याच्यावर मी केलेलं हे रील्स बनवले. गोळे बनवून घेतले आलू पेस्टी पण पेड्याच्या आकाराची बनवली सगळे ओढे मागे काय टेन्शन नाही बऱ्या कुठलं कटच मजा येते. आणि गॅस फास्ट ठेवायचं. गॅस बारीक ठेवला तर हे पातळ होतात एकदम त्याच्यामुळे फुगणार नाही तरी एकदम बरोबर नाही वाटत.
आई वडा टेस्ट करा. यश डिश मध्ये दे आजीला हे घे. तू पण घे. बघा सगळे वडे खातील माझे. इथे घे म्हणे. वडा फुटलाच पाहिजे तरच मजा येईल. लसण लाल नाही करायची. माझ्याकडे हे पेपर नव्हतं टिश्यू पेपर आहे लक्षात नाही राहिलं. झाले त्या आधीचे एखादा बघा मध्ये मध्ये मोठा झाला मोठे वडे होते. आई म्हणतात आणखी लाल होईल लाल होईल तर आणखी लाल करून एवढे तर झाले तेवढे तर काय केलं. गोळे तर मी घेतलेले आधीच मग मला सोपे पडते करायला एकटीला. टाकायचं सॉरी तेल टाकायचं खाली करायला. गरम एवढं होते पाऊस नाहीये फॅन वगैरे फिरायला गेलेत मस्त. गॅस मग 5च ठेवायचे तरच वडे फुटतील. बारीक ठेवलं तर काही होत नाहीये. इथे थोडे जर सकाळी चहा बरोबर खायला थोडं ऑसम लागतात ना मला. आईकडे होती आई करायच्या तेव्हा आम्ही करायचं. आई द्यायच्या आपण द्यायचं तळायची पुऱ्या मोठ्या मला माहिती पडली आता. शिजलंय का मटण? दाल थांबत होती. झाले का चांगली? मीठ वगैरे बरोबर आहे ना? आपोआप फुटतात वडे. काहीच करायची गरज नाही. जसं तेलात टाकले तसे लगेच फुटतात. तेल गरम असेल परत परत मी का सांगते माहितीये काय काय जरी गॅस कमी करतात मंद करतात हे करतात असं करू नका. मस्त आणि टेस्ट केलं कधी आमच्याकडे तसंच केलं तर पुन्हा पुन्हा अजून टेस्ट केली आधी तर येतच असतं. आणि पहिल्यापासून
कसे झाले काय झाले. जरा वाटलं खूप गरम होतोय किंवा आपल्याला यायला लेट होतंय आपल्याला तेव्हा करू शकतो करून जरा गॅस पण हा फुगला होता ते टाकला असता गरम करत फुगला बरोबर म्हणजे मध्ये हेल्प पडलं फुगला नसतं. लक्ष नाही दिलं की जास्त आहे. जास्त जाळून थोडं कमी करते यस असं करत जात. मला वाटतं थोडी परत करायला घेऊ. वाव मटन मस्त झालंय. मला दाखवत गरम मस्त झालं. शिजलं पण छान. असं करी होत घामावून झालेली असे मस्त उबडे झालेले आहेत. संध्याकाळला पण राहू दे ना थोडं थोडं हे दे फक्त. आई वाढतायत आमच्या आज. संध्याकाळचे 9:15 वाजले. संध्याकाळचा स्वयंपाक जास्त काही नाहीये. मटण आहे, वडे करायचे फक्त आणि भात पण गेला. कारण का जेव्हा तेलकट असं जेवण असेल तेवढं मी भरपूर झोपली नंतर म्हटलं व्हिडिओ बनवून तर म्हटलं ठीक आहे असं काही नाही. आम्ही झोपेतून काय मला वाटतं 5:30 वाजता होईल. त्याच्यानंतर मग तो भांडी वगैरे घासले कारण का खूप दमलेली. त्याच्यानंतर मी भांडी घासून सगळं त्याच्यानंतर साफीला झाड वगैरे मारला. दिनेश कचरा टाकून आला. चहा केला दिनेशने. आधी आणलं नारळ पाणी चहा केला दिनेशनेच केला. कचरा टाकून आला. त्याच्यानंतर पूजा केली. मी आज आराम केला संध्याकाळी आणि आता मग परत त्याचं वरण खात्याचं लागते. मटण गरम भेटते. बाबा येत आहे वडे परत बनवायचे बाबांना गरम करून. कारण का मटण एकदा संध्याकाळी नाही खाऊ शकते. तर आता तर माझ्या पण इच्छा नाहीये. ते निश्चित पण नाहीये. ते यश खाली बाबा खाली आणि आई थोडंसं पुढे खाल्लं. तर अशा तऱ्हेने असा ब्लॉग झाला. तर बघा नक्कीच वडे कसे बनवलेत मी. मटण कसं बनवलं आणि अप्रतिम झालेलं मटण. एवढं सुपक झालेलं ना मस्त. आता पण थोडं दाखवते कसं आलं नाही. वडे पण पूर्ण फुगलेले आणि मटण मस्त झालं. छानच झालेलं. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झाला. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा तऱ्हेने कर्जत कसाला चालू आहे. नाही बसलाय तो विचारा. नाही 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 आई वडे कसे झालेले मस्त आणि मटण कसं झालं
छान झालं ना. आईने मला आज शाबासकी दिली कारण का मटण छान झालेलं म्हणून. छान झालं, सुंदर बोलतात. मला बोलतात आता म्हणजे सर्व म्हणजे शिकलेलीच मी, पण यांनी शिकवलं. माझ्या ह्या गुरु आहेत ऍक्च्युली. मला खरंच जेवण येत नव्हतं बनवता. मी नेहमी सांगते, नेहमीच्या ब्लॉग मध्ये सांगते, मला जेवण नव्हतं येत बनवता. यांनी शिकवलं. ते का सर्व शिकवलं. ओरडायचे पण जेवण बनवताना. मला चपात्या, आई चपात्या किती जाड करायची ना मी. अशी पटके हा. पडायची अशी बघितलं, फटके पण खाल्लेले आहेत मी यांच्या हातचे. ओरडायचे पण मला आता जेवण एवढं छान येतं ना, का मला कधी वाटलं नव्हतं का मी एवढं जेवण चांगलं बनवेल. कारण का मी घरी कधीच नव्हतं जेवण बनवलं. नाही, काहीच नव्हतं ना येत मला. फक्त भाकरी करायची. पटापट करते असं. आणि आणि आता जर बाबांनी बघितलं असतं तर बाबा एकदम हेच झाले असते ना. आई, माझे वडील असते तर आई मला म्हणायची ना, तुझ्या हातचं चिकन वगैरे मच्छी पण चांगली होते. पण आई कौतुक करतेस, पण ह्या सासूबाई आहेत, आई आहेत, त्यांनी कौतुक केलं म्हणजे सगळं मिळवलं असं. कारण का त्यांनी शिकवलं आणि त्यांना तेच सगळं माहिती आहे. आज वड्यांचं पण त्यांच्याकडून करून घेतलेले. नंतर नेक्स्ट टाइम एक पूर्ण रेसिपी बरोबर टाकेल मी, है ना. अशा ब्लॉग झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. उद्या भेटूया. चलो.